तर शेतकरी मित्रांसाठी आज हा व्हिडिओ मी आणलेला आहे. बघा, मी आता स्वतः माझ्या शेतीमध्ये आहे. या ठिकाणी मी ड्रिपची पाईप अंतरलेली आहे आणि सध्या जानेवारी महिना आहे. कलिंगड लागवड करण्याचं नियोजनाने या ठिकाणी 6 फुटावरती बेड सोडलेले आहेत. परंतु आपण बेडची अवस्था बघताय, थोडंसं रान जरा ओलं होतं आणि मक्याचं शेती असल्यामुळं पहिलं पीक मका घेतलेलं होतं आणि त्यामुळे काय झालेलं आहे, मक्याचे बुडके जे आहेत ते अशा पद्धतीने राहिलेले आहेत आणि हे मक्याचे बुडके हे मल्चिंग पेपर जर अंथरायचं असेल तर त्यासाठी घातक ठरणार आहेत. आणि हे बघितले आपण, इथं शेणखत वगैरे घातलेलं आहे. त्या शेणखतामध्ये देखील काही काडी वगैरे असं थोडंसं जमा झालेलं आहे. तर हे हाताने वेचणं हे खूप वेळ खाऊ होणार आहे आणि त्यामुळे याला पर्याय म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आता या बेडवरती काही काम केलेलं नाही आहे. याच्यामधलं आपल्याला सर्व काही ढेकळं वगैरे आहेत ते पण गोळा करायचे आणि ही गहाण वगैरे आणि मल्चिंग पेपर फाडण्यासारखे काटकं वगैरे जे आहेत ते बाजूला करायचे आहेत. तर बघा, आपण या ठिकाणी तारेचा हा पंजा तयार केलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आहे. हाताला जरा ऋतू वगैरे नाही म्हणून याला कापड गुंडाळलेलं आहे आणि पुढे अशा पद्धतीने तारा या वाकवलेल्या आहेत. बघा, आणि हा पहा, या पंजाच्या साह्याने हा बेड पूर्ण आपण सवळलेला आहे. असं छानपैकी करून घेतलेला आहे. तर हा किती छानपैकी झालेला आहे बघा, दिसेल आपल्याला पुढंपर्यंत. आणि ज्याच्यावरती काम केलेलं नाही तो बेड बघा अशा पद्धतीने दिसत आहे. मी 1-2 मिनटात तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो कशा पद्धतीने हे काम करत आहे ते. तर हे बघा, हे असं दिसलं पाहिजे. इकडे इथं पण दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण बेडवरती, आणि हे कमी वेळेत पण होत आहे आणि खूप छान पद्धतीने होत आहे बरं का. पुढे तर अशा पद्धतीने आपण जर अशा पद्धतीचा तारेचा पंजा केला तर खूप छान पद्धतीने बघा काम करतो आहे. कशा पद्धतीने सर्व ढेकळं वगैरे त्याने आणि सर्व कचरा अशा पद्धतीने साईडला टाकलेला आहे आणि बेड हा अगदी उत्तम प्रकारे दिसत आहे. बघा, त्याच्यावरती काही घाण वगैरे राहत नाही. बऱ्यापैकी मोठे मोठे ढेकळं वगैरे सर्व निघून जात आहेत आणि खूप कमी वेळेत होते बरं का हे.